आजचा व्हिडिओ असणार आहे प्रेग्नेंट वुमनसाठी। तुम्ही पण विचार करत असाल ना की वटपौर्णिमा जवळ आली पण मी प्रेग्नेंट आहे, मी उपवास करू शकते का नाही, वडाला फेऱ्या मारू शकते का नाही, किंवा मग हा उपवास कसा करायचा की नाही, आपण हा उपवास तोडू तर नाही शकत, मग स्त्रियांची ओटी भरायची का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। निर्जळी किंवा कडक उपवास न करण्याचा सल्ला आपले डॉक्टर्स देत असतात। बाळाच्या आणि आईच्या आरोग्यासाठी उपवास पूर्णपणे टाळणे किंवा फलाहार करून तुम्ही थोड्या वेळाने पोषक अन्न खाल्लं ना तरीसुद्धा हा उपवास मानला जातो। तर मग ते तुम्ही कशाप्रकारे करू शकता, चला मी तुम्हाला सांगते। तर तुमचा या दिवशी आहार कसा असला पाहिजे। उपवासाच्या दिवशी फळे, फळांचा ज्यूस, दूध, साबुदाणा किंवा राजगिऱ्याचा शिरा वगैरे, लाडू, अशा गोष्टी जर तुम्ही थोड्या वेळाने खात राहिले ना तर तुम्हाला चक्कर वगैरे येणं, अशक्तपणा होणं हे जाणवणार नाही। मोस्ट इम्पॉर्टंट, तुमच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण, हायड्रेशन कमी होऊ देऊ नका आणि दिवसभर भरपूर पाणी प्या। लिंबू पाणी किंवा नारळ पाणी सुद्धा तुम्ही यात ॲड करू शकता। जसं की आपण प्रेग्नन्सीमध्ये ह्या गोष्टी ऑलरेडी आपण इन्क्लूड करतोच, म्हणून हा उपवास आपल्याला अजिबात जड जात नाही। प्रेग्नन्सीमध्ये तुमचा डाएट जर चांगला असेल, म्हणजे आपण जे आता खाणार आहोत, जे मी काही सांगितलं तेच तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही ऑलरेडी खात असाल तर हा उपवास तुम्हाला जड जाणार नाही। पण मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे, या सर्व गोष्टींमध्ये एका दिवसाचा फरक आहे, पण त्याहीपेक्षा बाळाचं आणि बाळाच्या आईचं आरोग्य व्यवस्थित असणं खूप गरजेचं आहे। त्याच्यामुळे जर तुम्हाला सोसवत असेल तेवढाच उपवास करा। चला आता मी सांगते तुम्हाला की वडाची पूजा करायची आहे की नाही। तर सर्वात आधी आपल्याला वडाच्या झाडाला अजिबात फेरे मारायचे नाही देखील तुम्हाला मी सांगून देते। तर वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालताना धाप लागेल एवढे अंतर चालणे टाळा, किंवा जास्त वेळ उभं राहून पूजा करू नका, किंवा मग बसण्याची काही सोय असेल खुर्ची किंवा स्टूलचा वापर इथं तुम्ही करू शकतात। बट डॉक्टरांचा ॲडवाईस घेतला तर डॉक्टर हे एवढं आपल्याला कष्ट करू देत नाही, आणि गर्दीचंही प्रचंड प्रमाण असतं, त्याच्यामुळे अनेक स्त्रिया आलेल्या असतात। बराच वेळ उभं राहून आपण ऑलरेडी थकलेलो असतो। या सगळ्या गोष्टींचा उपवासाचा दिवसाचा परिणाम आपल्या शरीरावर आणि आपल्या बाळावर होत असतो। म्हणून कोणत्या गोष्टीला प्रायोरिटी देणं आहे हे सगळं सर्वस्वी तुमच्या हातात आहे। त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही नक्की लक्षात ठेवूनच मग पूजेला जायचं आहे। नंतरचा मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे की ओटी भरायची आहे का। तर सर्वात आधी आपण ही दुसऱ्यांची ओटी भरायची नाही, किंवा दुसऱ्या सुवासिनी आपल्या तिथं आलेल्या असेल तर त्यांच्याकडून सुद्धा आपण आपली ओटी भरून घ्यायची नाही आहे। याचं कारण असं आहे, देवाने आपली स्वतःचीच ओटी भरून ठेवलेली आहे, म्हणून तुम्हीही दुसऱ्यांची ओटी भरू नका आणि दुसऱ्यालाही तुमची ओटी भरू देऊ नका। तर मग नेमकी पूजा करायची तरी करायची कशी। तुम्ही जे पण काही पूजेचं साहित्य घेतलं असेल शिवाय ओटी भरण्याचं, तर ते सगळं काही सुतगुंडी वगैरे असेल तुम्ही ते वडाच्या झाडाच्या मुळापाशी ठेवून देऊन नमस्कार करून, जे तुमचं असेल जल अर्पण वगैरे करणं ते सगळं काही तिथंच सोडून द्यायचं, स्वाहा करायचं किंवा वाहून द्यायचं, आणि आपलं साधेभोळ मनाने, वटवृक्ष म्हणजे शंकराचं रूप असतं आणि शंकर म्हणजे महादेव म्हणजे भोळा महादेव, त्यामुळे तुम्ही भोळ्या महादेवाला मनापासून तुमच्या मनात जी इच्छा असेल ती सांगून द्या, आणि ह्या वर्षी मी उपवास अशा प्रकारे केला आहे महादेवा, हा माझा उपवास स्वीकार करा, असं सांगून सुद्धा तुम्ही तिथून आपल्या घरी वापस येऊ शकतात। त्याच्यामुळे हा अगदी सोपा असा उपाय तुम्हाला प्रेग्नन्सीच्या दरम्यान किंवा ह्या वर्षी करायचा आहे। प्रेग्नेंट महिलांनी ह्या वर्षी एका वर्षी हा उपवास नाही केलं तरीसुद्धा काही बिघडत नाही। त्यामुळे खूप विचार करू नका, आपल्या आरोग्याची छान अशी काळजी घ्या, बाळावर लक्ष द्या, स्वतःवर लक्ष द्या। अँड ओव्हरऑल हे सगळं आपण आणि आपल्या बाळासाठी करतो, त्याच्यामुळे याचा काही फरक पडत नाही। तुम्ही फक्त ह्या ज्या गोष्टी नियम आहेत तेवढ्या जरी फॉलो केल्यात ना तरी तुम्हाला नक्कीच त्या दिवशी वाईट वाटणार नाही आहे। आणि मग हा उपवास सोडायचा कधी असं असेल तुमच्या मनात, तर ज्याच्या त्याच्या घरामध्ये ह्या उपवासात सोडण्याची काही प्रथा असते किंवा वेळकाळ असतो, तर ते तुम्ही तुमच्या घरी विचारून तुम्ही हा उपवास अगदी व्यवस्थितपणे उपवास सोडू शकतात। आय होप तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये वटपौर्णिमेच्या उपवासाबद्दल जे काही प्रश्न आशंका होत्या मनामध्ये त्या मी बऱ्यापैकी क्लिअर केल्या असतील। अजून काही असतील तुम्ही मला नक्की विचारू शकता। इथंपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद। येणारे सर्व व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा। टिल देन बाय बाय, धन्यवाद। वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा।